कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. महिनाभरानंतर अखेर प्रशांत कुरटकरला तेलंगणामधून अटक. उद्या कोल्हापूर कोर्टामध्ये हजर केलं जाणार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कुरटकरवर गुन्हा. मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कुरटकरला अटक झाली. पुढील कारवाई पोलीस करणार. शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली याचं समाधान. मात्र या चिल्लर माणसाला अटक करायला इतका वेळ कसा लागू शकतो, इंद्रजित सावंत यांचा सरकारला सवाल. सरकारला महापुरुषांचं अवमूल्यन करायचं आहे. सरकार पाठीशी होतं म्हणूनच पळून गेल्यानंतर कुरटकरला अटक. आरोपींना राजाश्रय असल्यानं मुजोरी सुरू. सुषमा अंधारेंसह जितेंद्र आव्हाड यांची टीका. सर्वपक्षीय बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने. शिंदे खुर्चीवर बसताक्षणी आदित्य ठाकरेंनी तोंड दुसरीकडे फिरवलं, तर बैठक सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे शिंदेंकडे रोखून पाहताना दिसले. एकनाथ शिंदे गुन्हेगार, आमच्या डोळ्याला डोळा मिळवण्याची ताकद कुठल्या गद्दारामध्ये नाही. सर्वपक्षीय बैठकीमध्ये शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे नजर न मिळवल्यानं संजय राऊतांची खोचक टीका. नगरविकास मंत्र्यांनी मुंबईतील रस्त्यांचा घोळ करून ठेवला, मात्र बैठकीच्या शेवटी येऊन खातूरमातूर उत्तरं दिली. आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. राज्यात चांगला कारभार चालला, विरोधकांना थातूरमातूर वाटतं. त्यांच्यासारखे घोटाळे केल्यास कारभार स्वच्छ वाटेल. शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री शंभूराज देसाईंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. सुपारी घेऊन अपमान करणाऱ्यांवर कारवाई करणार. नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. शिंदेंवर व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराला मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. चोरी करणारे गद्दारच असतात. कुणाल कामरानं सत्य मांडलं. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. तर नागपुरात दंगलीची सुपारी कुणी दिली होती असं म्हणत फडणवीसांवरही पलटवार. कुणाल कामराच्या सेटची तोडफोड प्रकरणातील सर्वच शिवसैनिकांना जामीन मंजूर. 15,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर. खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलवर पालिकेची तोडक कारवाई. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचं काम सुरू. याच हॉटेलमधील सेटवर कुणाल कामराचा शोध झाला होता. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी नंतर टप्प्याटप्प्यानं सीबीएसई अभ्यासक्रम राबवला जाणार. महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा समावेश असणार. राज्य, देश आणि जगाच्या पातळीवरील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार. मंत्री दादा भुसेंची माहिती. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज. 1 एप्रिलला सुनावणी होणार. तर घरावरील बुलडोजर कारवाईला स्थगिती. मात्र स्थगितीपूर्वीच नागपूर महापालिकेकडून फहीमच्या घरावर तोडक कारवाई. एकटं सोडता येत नसल्यानं मुलाला दगडाला बांधून आईची मजुरी. मुलाला बोलण्यासही अडचण. उपचारासाठी आईकडे पैसे नाहीत. साताऱ्यातल्या मजूर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे घेणार. पुण्यामध्ये आमिर खान आणि संतोष देशमुख कुटुंबायांची भेट. संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखला मिठी मारत आमिर खानकडून सांत्वन. कोल्हापुरातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड. उकाड्यापासून हैराण झालेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा. आठवडाभरापासून उन्हाचा पारा 40 अंशांवर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.